संपूर्ण जगाचं या बातमीकडे लक्ष आहे. तर गेल्या 21 तासांपासून अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जी चर्चा चालू होती, तिचा निकाल या ठिकाणी आलेला आहे. तर निकाल असा आहे, की काहीच नाही. म्हणजे जे.डी. बेस जे आहेत अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट ते असं म्हणताय, की आमचं बेस्ट ऑफर आम्ही इराणला दिलंय. परंतु इराणला अजूनही चर्चेसाठी वेळ हवा आहे. त्यांचं बेस्ट ऑफर असं होतं, की इराणकडे अस्त्र नसावेत असं. परंतु ते इराणला मान्य नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय, की 2 आठवड्यांचा जो काही सीजफायर आहे, तो आता टिकणार आहे की नाही? हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे आणि याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. एक्सपर्ट मीरा शंकर म्हणतात, की एका बैठकीमध्ये एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय डीलचं होणं शक्य नाही. यामुळे थोडीशी अनिश्चितता जी आहे, ती अजून वाढणार आहे आणि याचा जो काही थेट परिणाम आहे, तो थेट परिणाम कुठे-कुठे होणार? तर तो होणार आहे ऑइलच्या किमतींमध्ये, शेअर मार्केटमध्ये आणि त्याच्यासोबत आपल्या खिशाला. तर मग मित्रांनो, आपण याची तयारी केली आहे की नाही? व्हॉलॅटिलिटी ही मार्केटमध्ये 100% असणार आहे. म्हणून फॉलो करा, कारण पुढचं अपडेट लवकरच मी तुमच्यासमोर घेऊन येणार. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.